तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर वडगाव तेजन नदीवर पूर आल्याने मेहकर ते लोणार रस्ता बंद, तर पुलावरून पाणी गेल्याने सोमठाणा गावाचा सुद्धा संपर्क तुटला आहे। 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली, त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याने यामध्ये लोणार तालुक्यातील सोमठाणा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे। सोमठाणा गावातील शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच हळद, कपाशी, उडीद, मूग पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद वराडे, लोणार ग्रामीण। हॅलो, चालू का? पाय बावून गेले बाबा, पाय बावून गेले, सगळे वावर बावून गेले, दुबार पेरणी करायला लागते। बांधा गेले, निकाल झाले, काहीच शेतामध्ये काहीच राहिलं नाही। ते दगड वाहून गेले, सारे बांधा वाहून गेले, जाय कंपाऊंड गेले, ते सर्व गेलं वाहून। पाय जीप सगळे सर्वर वाहून गेले। येते का? आलं का? ते हिरीत पाणी बंद गाळ जाऊन बसलंय, ते आंब्याचे झाड पलटी मारून गेले, मोठा पाईप गेले वाहून, चिमण्या गेले वाहून। शेतकऱ्याला काय खरं राहिलंय? त्या पाण्याने सगळा धिंगाणा करून टाकला। काहीतरी शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे। लय अतिवृष्टी झाली, खूप त्रास झाला। अतिवृष्टी एवढी झाली की बंद स्प्रिंकलर पाईप सगळं वाहून गेलं, बंद जमिनी उद्ध्वस्त झाले। शेतकऱ्याचं लय मोठं नुकसान झालं। गंभीराने लक्ष घ्यावं, शासनानं गंभीराने लक्ष घेऊन हे याच्यावर चांगले तर काही निर्णय घ्यावा। आमचं असं एक म्हणणं आहे की लय अतिवृष्टी भयान झालेलं की पाईप गेले वाहून, स्प्रिंकलर गेले, जाळी तुटून गेली, सगळे बंद शेतीचे काळी माती जमीन वाहून गेली।